आपलीच आहे. गोष्ट आपलीच आहे थोड्या आठवणी. नमस्कार मंडळी, बापू सोबत गोष्ट आपलीच आहे या कार्यक्रमात तुमचे स्वागत. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे जादूच्या दुनियेत. कारण आजचे जे आपले पाहुणे आहेत त्यांनी आजपर्यंत देशविदेशात 200पेक्षा अधिक जादूचे प्रयोग केलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी त्यांना नामांकनं मिळालेली आहेत, पारितोषिकही मिळालेली आहेत. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहे आणि जाणून घेणार आहे जादूचे किस्से आणि काही गमतीदार अनुभव. तर स्वागत करूया स्वरा आणि धनश्री यांचे. आपलीच गोष्ट. माझा जन्म मालाडचा, मुंबई. 4 वर्ष मी तिकडे होते. नंतर बाबांची नोकरी डोंबिवलीत, त्याच्यामुळे मग आम्ही शिफ्ट झालो डोंबिवलीमध्ये. त्यामुळे माझा बाकी शिक्षण आणि नोकरीपर्यंतचा प्रवास हा माझा डोंबिवलीत गेला. आणि म्हणजे शिक्षणात म्हटलं तर मी BCom, नंतर वेलिंगकर्समधनं HR मध्ये डिप्लोमा केला. ओके. आणि लग्नानंतर स्वरा झाल्यावर मी फायनान्समध्ये MBA केलं. मग तुमचं लग्न म्हणजे घरच्यांनी ठरवलेली की तुमची काय ऍक्च्युली जादू तेरी नजर काय टाईप किस्सा? म्हणायचं झालं तर आमचं मॅट्रिमोनीवरनं अच्छा, जमलं. पण त्याच्यात काही पत्रिकेमध्ये का गोत्र एक आणि काही ना काही इश्यू म्हणजे घरच्यांना वाटले. अच्छा. त्याच्यामुळे त्यांनी नाही सांगितलं होतं करायचं. पण नंतर आम्ही दोघं एकमेकांना फेसबुकवर कनेक्ट झालो आणि मग तिथे आमच्या गप्पा व्हायला लागल्या, तिथे आमचं चॅटिंग सुरू झालं. मग आम्हाला कळलं की आमचे विचार पटतायत. दोघांनी सहमताने ठरवलं की आपण काही एवढा ह्याच्यात खोलात न जाता आपण आपला निर्णय घेऊन पुढे होऊ शकतो. आणि आम्ही घरच्यांना सांगितलं की आम्हालाच लग्न करायचं आहे. अच्छा. म्हणजे नंतर दोन्हीकडनं मान्यता होती, तसा काही प्रश्न नाही. मी लग्न व्हायच्या आधीच ऍक्च्युली सासऱ्यांनी माझ्या पेपरमध्ये जाहिरात बघितलेली, ती बघून मी अप्लाय केलेलं होतं बँकेत. अच्छा. ओके. लग्न व्हायच्या आधी 2 महिने. आणि नंतर लग्नानंतर 8 महिन्यांनी मला कॉल आला. ओके. आणि मग बँकेचा जॉब मिळतोय. पण मग ते मी माहेरच्या ह्याच्याने केलेलं असल्यामुळे मला मुंबई रिजन मिळत होतं. तिथे योगायोग असा झाला की माझ्याच ट्रेनिंगला अजून एक धनश्री होती, तिचं आडनाव आता मी विसरले. ओके. तिचं लग्न होऊन ती पुण्याहून मुंबईला गेलेली होती आणि त्याच दरम्यान मी पुण्यात आलेले होते. त्यामुळे आम्हाला तिथल्या तिथे एक्सचेंज करून मिळाली ऑर्डर आणि मी पुण्यात थांबले. अच्छा. लग्नानंतर तर पूर्ण बँकिंगचंच क्षेत्र होतं. 8 वर्ष मी त्याच्यात चांगल्या पद्धतीने काढले. म्हणजे आवडायला पण लागलेला. पण नंतर जेव्हा स्वरा झाली मग बँकेत लेट होतोय. मध्ये नोटबंदीचा पिरियड आला तिथे, मग तेव्हा खूपच म्हणजे आम्ही रात्र बँकेत थांबायचो. तिथे कुठेतरी स्ट्रगल जाणवायला लागलं. मग वाटलं की आता एवढं धावपळ करायची म्हणजे गरज नाहीये. आई वडिलांना धावपळ करताना बघितलेलं आहे, तर आपण पण असं नको करायला. आपण मुलीला वेळ देऊ शकतो. आपल्या मनाला जे हवंय ते आता आपण करायला घेऊ शकतो. बरोबर. तर माझा हा प्रवास सुरू झाला स्वतःला शोधायचा. अच्छा. तेव्हा आणि मग या बदलात श्रेयसची साथ असते. श्रेयसची कारण तर पूर्णपणे साथ होती. असा निर्णय घेणं की मी नोकरी सोडते किंवा मी हे करते, त्याला पण खूप नक्कीच मदत लागते ऍक्च्युली बॅकेटला. 100 नाही 200% त्याची साथ होती. स्वरा कितवीला? हा तर 6वीत. मग तुला काय काय आवडतं? मला सिंगिंग, डान्सिंग, ड्रॉइंग आवडतं. मग मला ऍक्टिंग आवडतं, स्टोरी टेलिंग आवडतं, मला डबिंग पण आवडतं, लहान मुलांशी खेळायला आवडतं. मग तू छंद कसे जोपासतेस? म्हणजे हॉबीज कसे तू हे करतेस? तुला आवडतं सगळं पण ते? मी डान्सिंगसाठी भरतनाट्यम शिकते. मग कर्नाटिक म्युझिक शिकते मी आता. स्टोरी टेलिंगचं माझं चॅनल आहे, स्टोरी टेलर स्वरा म्हणून. मग त्याच्यानंतर जी छोटी मुलं असतात ना, ते त्यांच्यासोबत मी पार्कमध्ये वगैरे जाऊन खेळते. ओके. मग त्या स्टोरी टेलिंगचा जो चॅनल आहे त्याच्यावरती म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी सांगतात? कोणत्या लँग्वेज मधले? इंग्लिशमध्ये मी असे नॉर्मल गोष्टी पण सांगते. मॅथॉलॉजिकल स्टोरीज वरती मोर फोकस आहे, इंडियन मॅथॉलॉजी वरती. पण मी नॉर्मल स्टोरीज पण सांगते. म्हणजे तुझ्या स्कूलमध्ये माहिती आहे? हो माहिती आहे. टीचर्सचे, फ्रेंड्सचे काय रिॲक्शन्स असतात? टीचर्स म्हणाले मी सबस्क्राईब करेन. काहीशा फ्रेंड्सनी मला सबस्क्राईब केलं सुद्धा आहे. मग पण ते स्टोरीज ऐकल्यानंतर टीचर्सना
वाटलं ना स्वरा काहीतरी वेगळं करते वगैरे हो. अप्रिशिएशन वगैरे? हो, मला माझ्या लायब्ररीच्या टीचरनी व्हेरी गुड वगैरे म्हटलं. मग या जादूची नेमकी सुरुवात कशी झाली या प्रवासाची? 2019 साली आम्ही बँगलोरमध्ये शिफ्ट झालो. ओके. ह्याच्यात श्रेयसच्या जॉबमुळे, म्हणजे मिस्टरांच्या जॉबमुळे. आणि मी आले तेव्हा जॉब करत नव्हते, हिच्याबरोबर होते. आणि नवीन शहर, नवीन भाषा. आम्ही आधी जिथे राहायचो तिथे सोसायटीमध्ये मोस्ट ऑफ दी कन्नडिगाज होते. म्हणजे असं नव्हतं की इथल्या, आम्ही आत्ता जिथे राहतो तिथे कसं कॉस्मोपॉलिटिन आहे, तर भाषेचा तसा प्रॉब्लेम येत नाही. पण तेव्हा जेव्हा आलो तेव्हा तो प्रॉब्लेम होता. आणि असं व्हायचं की स्वरा 5 वर्षाची आणि मग ती बाहेर जायची तर तिच्याशी खेळायला मुलं होती, पण ते बोलतायत ते हिला कळायचं नाही. मग कुठेतरी हिला मिसिंग फील व्हायचं. सो हिला मिंगल करण्यासाठी मी तिथल्याच सोसायटीच्या मजल्यावर खेळायचे, ते मजला तसा मोठा होता. तर त्या मुलांना सगळ्यांना एकदा घरी बोलवलं आणि मी पुण्यातच असताना, बँक करत असताना काही जादू शिकलेले होते, 10 जादू शिकलेले होते. त्या जादू मी म्हटलं एकदा ह्या मुलांना दाखवावे. मी कधी आधी परफॉर्म वगैरे कधीच केलेलं नव्हतं. तर त्या मुलांना बोलवलं छान आणि त्यांच्यासमोर त्या जादू करून दाखवल्या. ती मुलं इतकी खुश झाली, त्यांनी सगळ्यांनी घरी जाऊन सांगितलं. आणि त्यांच्या आया, म्हणजे माझं बोलणं वगैरे व्हायचं ना इकडे तिकडे मजल्यावरच्या असल्यामुळे, त्यामुळे त्या येऊन माझ्याशी बोलल्या, अगं तू जादूचे प्रयोग दाखवलेस, सगळ्यांना आवडले, तर आता पुढच्या महिन्यात आपलं क्रिसमसची पार्टी असेल आपल्या सोसायटीची, तर तू आपल्या सोसायटीच्या मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी शो करायचास. तर त्या सगळ्यांना आवडल्या. तर त्या मैत्रिणींनी मला इतकं बूस्ट केलं की नाही तू काय करतेस मग, ही शाळेत गेल्या. मी सांगायचं नाही, मी तर घरी असते, म्हणजे मी करणार काय, माझं इथे कोणी ओळखीचं नाही. त्या जॉब करणाऱ्या होत्या चौघी. त्या ना रोज जॉबवरनं घरी आल्या ना की आम्ही संध्याकाळी जेव्हा भेटायचो सगळ्या विचारायचे, काय मग आज कुठे गेलीस तुझा शोचं प्रमोशन करायला. तर मी म्हटलं मी कुठे जाणार, मला तर काही इथली कल्पना नाही. तर त्या मला सांगायच्या, नाही ह्या शाळा आहेत, ह्या शाळांमध्ये जा. लिटरली मी त्यांचं, म्हणजे मी 2-3दा इग्नोर केलं. मग त्या रोज विचार, मग माझीच मला लाज वाटली आणि मी शाळांना अप्रोच करायला लागले. तर लॉकडाऊन झालं आणि मला वाटलं आता सगळं ठप्प, आता काय, म्हणजे मी आता तेवढी प्रॅक्टिस मी ठेवली पाहिजे, तेवढा मला उत्साह ते नंतर पण राहिला पाहिजे. पण झालं असं की मी माझी प्रॅक्टिस सुरू होती, कारण थोडी थोडी आवड त्याच्यात निर्माणच व्हायला लागलेली होती. आणि मला पहिला फोन आला आमच्या मराठी मैत्रिणी ग्रुप जो आहे त्यांनी मला सांगितलं की आम्ही ना एक उपक्रम सुरू केलेला की फेसबुक लाईव्ह येऊन आमच्या ग्रुपवरती काही ना काहीतरी आपली कला सादर करायची, की आपण असेच वेळ तो पहिला शो झाला माझा फेसबुक लाईव्ह. मग मला थोडासा कॉन्फिडन्स आला. त्याच्यानंतर प्रोफेशनल शो ऑनलाईन, मला स्वतःला आश्चर्य वाटतं की मला कतारवरनं फोन आला होता. आपलं एक मराठीच कपल होतं जे तिथे स्थायिक झाले होते, त्यांचंही असंच झालं होतं, ते गेले आणि लॉकडाऊन झालं. तर त्यांनी मला सांगितलं की त्यांनी तिथे एक समर कॅम्प भरवलाय, तर त्या मुलांसाठी तू ऑनलाईन आम्हाला शो करून द्यायचा आहे झूमवर. सो तो मी झूमवर शो केला, तो सक्सेसफुल झाला. म्हणजे त्याच्यात तर त्यांनी मला बक्षीस दिलं होतं. त्याच्यानंतर मी जर्मनीमध्ये एक, म्हणजे फेसबुक लाईव्ह, कारण त्यांच्या इथे झूम चालत नाही, जर्मनीसाठी केला, USA साठी केला. USA साठी त्यांचा तर रात्र दिवस, तर आम्ही रात्री तो शो केला होता की त्यांना ते सोपं जावं. असे मी तेव्हा 80हून अधिक माझे ऑनलाईन शो झाले. नंतर मी तिकीट लावून करायचे झूमवरती. ओके. हा, तर त्यालाही भरपूर मस्त रिस्पॉन्स आला. मग हे शिकलात कुठे तुम्ही? शिकले मी पुण्यात. जादूगार जितेंद्र रघुवीर तुम्हाला माहिती असेल, त्यांच्याकडे मी बेसिक शिकले. म्हणजे मी त्यांना भेटले होते, त्यांच्या शोला मी बघायला म्हणून गेले होते हिला घेऊन ऍक्च्युअली. आणि त्यांना म्हटलं मला शिकायची इच्छा आहे. त्या म्हणाले ठीक आहे. आणि कोइन्सिडेंटली माझ्या बँकेच्या अगदी मागेच त्यांचा बंगला होता, आहे म्हणजे अजून. तर ते मला म्हणाले ये तू, बँक झाली किंवा कसं तुला जमेल. आणि मी गेले, त्यांनी मला शिकवल्या. तेच सामान माझं, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं ते लाडकं सामान आहे माझं सगळं. आणि ते प्राणापलीकडे जपते माझी जादूची जी खेळणी आहे. तू पण जादू शिकली? हो, आईने शिकवली. मम्मीनं
शिकवली म्हणून शिकलीस की तुला पण आवडतं? हा. मला पण आवडतं आणि आई पण म्हणाली एकदा, म्हणजे मला पण असं तिच्या त्या ऑनलाईन शोज मध्ये परफॉर्म करायला वाटवायचं, मग तेव्हा ती शिकवलेली मला. जादू मध्ये काय असतं तर खरं सांगायचं, खरंच जादू असते की चिटिंग असते? म्हणजे अच्छा. मी सांगू असं उत्तर? हा. ओके. जो प्रश्न मी पहिल्यांदा विचारला ना की जादू म्हणजे नक्की काय असतं, हात चलाकी असते की काही शक्ती असते की जे काही लोक म्हणतात की बऱ्याच जादूगारांच्या बद्दल असं बोललं जातं? असं जादूगार म्हणजे जादूगाराची शक्ती असते जी बरोबर. सायन्स बेसवर कला दाखवून जादूगार करत असतो. करून दाखवतो. म्हणजे ह्याच्यात पण प्रकार कसे असतात की क्लोजअप मॅजिक, स्टेज मॅजिक, किंवा अजून म्हटलं तर जे मोठे आता जे स्टेज माइंड रिडिंग वगैरे असतात ते मेंटॅलिझम शो, अच्छा. तेही मी करते. मग ते पण जादूच्याच ह्याच्यात हा, होतं ते तो थोडा प्रकार वेगळा होतो. ते मन Okay. ओळखणं मी तुम्हाला एक झलक त्याची नंतर दाखवेन. अच्छा. पण इल्युजन्स, मेंटॅलिझम, Correct, हा. क्लोजअप मॅजिक, अजून मी जर का स्पेशल हे म्हटलं तर काही स्पेशल चिल्ड्रनसाठी म्हणजे ऑटिस्टिक मुलांसाठी इथे एक संस्था आहे, त्यांनी मला खास बोलवलं होतं, तिथे मी गेले होते आणि त्या मुलांनी देखील एन्जॉय केलं. परत पुण्यामधली एक डाऊन सिंड्रोम मुलांवर काम करणारी संस्था आहे, त्यांच्यासाठी मी एक सेवा म्हणून शो केला होता, रॉबिनहूडसाठी शो केला होता. म्हणजे तेव्हा तर त्या कोविडच्या ह्याच्यात ती पण मुलं घरात आणि अशी होती, तर त्या मुलांनी सुद्धा इतकं एन्जॉय केलेलं, ते मला खूप म्हणजे भावूक करणार होतं की आपण अशा मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आपलं काम केलं पाहिजे, हे माझं टार्गेट असेल आणि सगळ्यांना ह्याच्यातनं आनंद मिळेल. मग एखादी जादू करताना किंवा एखादा प्रयोग करताना असं कधी फसगत होते का, तो वर्कआउट होत नाही किंवा झाला नाही, मग त्यावेळेला कसं कव्हर करतात? कसं आहे की कुठलीही जादू आता मी करतेय, तुम्ही प्रेक्षक आहात, तर तुम्हाला माहिती नाही त्याचा अल्टिमेट इफेक्ट मी काय दाखवणार आहे. अच्छा, आउटकम तो फक्त मला माहिती आहे ना. ना. त्यामुळे समजा जर का काही गडबड होती असं वाटलं तर ते मॅनेज करता आता मला यायला लागले. पहिले वाटायचं म्हणजे थोडंसं दडपण यायचं, पण आता समजा असं होत असेल तर आता ते मॅनेज मी करू शकते. म्हणजे जादूगार जी जादू दाखवतो ती फायनल आउटकम नसतं थोडक्यात, कदाचित तू शाळेत जादू वगैरे करतेस? मी एकदा दाखवलेली होती, म्हणजे माझ्या हिंदीच्या क्लासमध्ये असंच आम्ही मॅमनी सांगितलेलं की तुमचं जे चांगलं असं मस्त टॅलेंट आहे तर ते दाखवा, तर त्याच्यासाठी मी मॅजिक दाखवलेलं. आणि जास्त असं नाही दाखवली आहे मी आतापर्यंत स्कूलमध्ये मॅजिक. होमवर्क वगैरे करायला काही जादू शिकली का नाही मम्मीकडून? नाही, होमवर्क मी माझ्या हातांनीच. तूच करतेस, मला वाटतं त्याच्यासाठी शिकली की काही जास्त. जेव्हा हे क्षेत्र निवडायचं ठरवलं तेव्हा मग घरच्यांचं कसं सपोर्ट वगैरे काय, त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांना पण सरप्राईज असेल मी, कारण जसं मगाशी तुम्ही म्हटलं लेडीज मॅजिशियन्स हे फार कमी आहेत कम्पेअर्ड टू जेंट्स. सो त्यांचं कसं काय होतं माहेर सासर दोन्हीकडून? म्हणजे खरं सांगायला गेलं तर नातेवाईकांचा, नवऱ्याचा, सासूबाईंचा, सासऱ्यांचा फुल सपोर्ट होता. म्हणजे काय झालं, सासऱ्यांनी तर मी हे प्रोफेशन सुरू केलं हे बघितलं, म्हणजे ती वेळच आली नाही, ते त्याच्या आधी गेले. पण झालं असं की जेव्हा मी जितेंद्र रघुवीरांकडे हे शिकले जादूचे प्रयोग, तेव्हा म्हणजे मैत्रिणींकडनं वगैरे अशा रिएक्शन, आता काय जादू करत फिरणार आहेस. सगळ्यात पहिला म्हणजे मी म्हटलं ना, ऍक्च्युली मी प्रोफेशन इथे आल्यावर सुरू केलं, पण बक्षीस सगळ्यात पहिलं माझ्या सासऱ्यांनी, आणि ती 100 रुपयाची नोट त्यांनी मला तेव्हा खुश होऊन दिली आणि ती नोट मी अजूनही माझ्याकडे ठेवलेली आहे. घरच्यांचं एक सपोर्ट असणं गरजेचं असतं त्या गोष्टींसाठी. आणि दुसरं आहे, जसं तुम्ही म्हटलात की हे सगळं चांगलं सोडून हे काहीतरी नवीन, ते बाहेरची चार लोक असतात, मी नेहमी बोलत असतो, पण मी त्यांना ह्या वाक्यावर सुद्धा आणून ठेवलं आता की अरे वा, तू छान करून दाखवलंस. म्हणजे ह्या वाक्यावर ते आता कन्वर्ट झालेच. तुमचे पुस्तक पण प्रकाशित, हो, 2024 साली आम्ही ते पुस्तक प्रकाशित केलं, एकूण 16 पुस्तकांचं. एकूण मी 23 कथा लिहिल्या. अच्छा. पण काही सिलेक्टेड आणि मग नंतर थोड्या इम्प्रूव्हाइज करून मग मी पुस्तकात घेतल्या. तर म्हणजे एक मला त्याचा किस्सा सांगायला आवडेल की झालं असं की
तेव्हा असं होतं ना की काहीतरी क्रिएटिव्हिटी म्हणून काहीतरी वेगळं डिस्क्लेमर द्यायचं. म्हणजे सगळ्यांचं असं असतं ना की वरील पात्र काल्पनिक आहे वगैरे असं बरोबर असतं. बरोबर. तर माझ्या डोक्यात आपलं काहीतरी क्रिएटिव्ह द्यायचं. तर मी ते काय क्रिएटिव्हिटी केली तिथे आणि काय वाक्य दिलं ते मी सांगते. तो तत्पूर्वी मी आधी काय किस्सा घडला ते सांगते. मी एक कथा लिहिली. त्या कथेत असं होतं की ती बाई सगळे गुन्हे करत जाते. काही म्हणजे कुठून कुठून पैसा मिळवत जाते अवैध म्हणजे इल्लीगल मार्गाने, आणि ती श्रीमंत होत जाते आणि काही गुन्हे ती त्याच्यात करत जाते आणि ती पकडली जात नाही. आणि शेवटी असं पण होतं की ती खरंच गुन्हेगार आहे की नाही असं ते प्रेक्षकांवर. एक दिवस असं झालं की मी तेव्हा आहे ना महाराष्ट्राची लोककला सारखे कार्यक्रम करायचे. आमचा ग्रुप होता पुण्यामध्ये. तर आम्ही त्या दौऱ्यावर होते मी गुलबर्ग्याला. आणि एका व्यक्तीचा फोन आला, मला नाही, माझ्या नवऱ्याला. कुठून कॉन्टॅक्ट मिळाले तर ऑफकोर्स आम्ही सोशल मीडियावर आमची सगळा बायोडेटा दिलेला होता. सगळ्यांचाच असतो. त्या ह्याच्यावरनं तिने श्रेयसला फोन केला आणि त्याला सांगितलं की असं असं ती कथा जी लिहिली आहे ती माझंच नाव वापरून माझ्याचवर लिहिलेली आहे, तर मी तुमच्यावर नुकसान भरपाईचा दावा करते तुम्हाला. तुझी जी काय कंप्लेंट आहे ती मला कर. आणि म्हटलं फोनवर नाही, मला लेखी दे की हे नाव तुझं आहे, हे गुन्हे मी जे कथेत म्हटले ते तू केलेस. कारण जर का तू ती व्यक्ती म्हणतेस तर ते तू गुन्हे केलेले आहेस हे तू कबूल करायला हवास. ते गुन्हे तू केलेस. अच्छा, म्हणजे तुम्ही जी कथा लिहिली त्यातलं जे पात्र होतं ते ती म्हणते की मी तिच्यावर कथा लिहिली. अच्छा, मला वाटलं ते स्टोरी तुम्ही लिहिली असं कॉपीराईट साठी, बट नाही पात्र जिवंत झालं. पात्र जिवंत झालं. वा मस्त आहे. तर ते मी खरंच घाबरले कारण कल्पना नव्हती. आणि आता मी त्या डिस्क्लेमर सांगेन तुम्हाला काय लिहिलेलं मी. वरील कथा जरी काल्पनिक असली तरी ही पात्र तुम्हाला कुठे ना कुठे भेटलेली असू शकतात किंवा सजीव असू शकतात. आणि मग तिने जेव्हा मला सांगितलं की तू असं असं डिस्क्लेमर लिहिलेस त्यामुळे तू हे माझ्याचवर लिहिलेस हे मी क्लेम करू शकते, मग मी खरंच घाबरले. तर पोलिसांनी बोलवलं. पोलिसांनी म्हणाले हे एनसी जे तुम्ही दिलेले आहेत, ही व्यक्ती जी आहे तुम्हाला खरंच त्यांना बोलवून घेऊन त्यांच्याशी बोलायचं आहे का? कारण ही व्यक्ती म्हणे वेगवेगळ्या नावाने इथे येते आणि भरपूर तिच्या नावावर फ्रॉड आहेत. तर तुम्हाला ह्या व्यक्तीच्या नादी लागायचं आहे का? तर आम्ही पुढे जातो, नाहीतर इथे हे मिटवा, हे आपण कॅन्सल करूया. तर आम्हाला ऍक्च्युली 2 दिवसांनी यायचं होतं. डोक्याला खूप टेन्शन पण होतं कारण सासरे पण अगदी ICU मध्ये होते. मी विचार केला की नाही, हे नकोय प्रकरण पुढे आपल्याला. आणि मग आता घरी आहोत तर मग आता लिखाणाचं जरा थांबवलंय, तर मग काही वेगळं करायचं. तर मी पेपर फ्लॉवर आता करायला शिकले. ह्या प्रकारची. तर हे केलंय. अजून खूप हे सोनचाफा केलंय, अस्टर केलंय, चेरी फ्लॉवर केले, रानफुलं केली आहेत, परत पी फ्लॉवर केलंय. म्हणजे हे असं छंद म्हणून आता चालू आहे. पुढे जाऊन मला प्रोफेशन मध्ये कन्वर्ट नक्कीच करायला आवडेल. म्हणजे त्याच्या मी कार्यशाळा घ्यायला आवडतील किंवा कोणाला ऑर्डर असतील तर करून मला द्यायला आवडतील. तर टार्गेट तसं असेल. आता सध्या छंद म्हणून बघ. तुमच्या जादूमध्ये काही गोष्टी गायब करतात ना जादू करून. घरी जेव्हा काम असतं, घरातलं काम करताना कोण गायब होतं? काम आता करायचं म्हटलं मम्मी पप्पा का तू? का तू करत? मला जास्त म्हणजे असं आवराआवरीचं काम करायला आवडत नाही. पसारा करायला आवडतो? पसारा करायला आवडतो पण आवराआवरी करायला नाही. आमच्याकडे आवराआवरीची आवड श्रेयसला आहे. आणि आता पर्याय पण नसेल. तर मी तुम्हाला संधी देतो, जर तुम्हाला कुणाला ह्या क्षणाचा एक बेनिफिट घेऊन कोणाला थँक्यू म्हणायचं असेल. ह्या आल्यावर आम्ही हिच्यासाठी जेव्हा शाळा बघायला गेलो, आम्ही आमच्या गुरुदेवांचा श्री रविशंकरांचा फोटो बघितला आणि कुठेतरी अशी हॅपिनिटी वाटली आणि वाटलं की आपण सुदर्शन क्रिया शिकली पाहिजे. आम्ही सुदर्शन क्रिया शिकली. अजूनही आम्ही डेली ती साधना करतो आणि आम्हाला त्याचा खूप पॉझिटिव्ह इफेक्टही जाणवतो दैनंदिन आयुष्यात. तेव्हा असं झालं की मी ते करायला लागल्यावरच माझ्यात पॉझिटिव्हिटी यायला लागली. मग मी त्या मैत्रिणींचं बोलणं
पॉझिटिव्हली घ्यायला लागले आणि पुढे पुढे माझा प्रवास सुरू करू लागले. अजून आभार मानायचे तर माझ्या मुलीचे आणि नवऱ्याचे, की जिथे जेव्हा मी हे प्रोफेशन घेतीये तेव्हा होतं असं की हा एंटरटेनमेंटचा भाग आहे. म्हणजे मला कुठेतरी सुट्टीच्या दिवशी, लोकांना सुट्टीच्या दिवशी मला ते जावं लागेल किंवा प्रयोग करावा लागेल, तर तिथे मला माझ्या नवऱ्याचा आणि मुलीचा सपोर्ट मिळतो, की जिथे त्यांना सुट्टी आणि त्यांचा कुठेतरी एन्जॉय करायचा आहे तेव्हा तिथे माझा शो आहे, की जिथे ते माझं काम आहे ना. जरी मी ते एन्जॉय करते तरी ते काम आहे माझं. तर तिथे ते मला कुठेही अपोज करत नाहीत की आता आपलं इथे आहे ते ओके यू कंटिन्यू, किंवा आम्ही तुझ्या बरोबर आहोत, तू सपोर्ट आहे. गोष्ट आपलीच आहे. धनश्री, तू बेंगलोरला आल्यापासून मागच्या 6 वर्षात खूप काय काय नवीन नवीन शिकलेली आहेस आणि तुझे जादूचे प्रयोग आणि तुझं पुस्तक, तुझ्या नवी कला आणि तुझ्या ॲक्टिव्हिटीज बघून खूप अभिमान वाटतो. आणि ऑफिसमध्ये पण मी हे सांगतो तेव्हा सगळ्यांचं हेच म्हणणं असतं की एवढी व्हर्सटाईल बायको मिळायला तू खरंच नशिबान आहेस. खरंच आहे, मी खूप नशिबान आहे आणि अ बिग थँक्यू टू यू फॉर डेकोरेटिंग माय लाईफ विथ ऑल दिस. थँक्यू. परफेक्ट नसतील. पुढच्या राऊंडकडे वळूया, रॅपिड फायर. हँड रेस करायचं आहे की नाही, असंच? असंच सांग, आपण शाळेत नाही त्यामुळे. सो जादूमध्ये गायब व्हायला आवडेल की काठी घेऊन उडायला, हॅरी पॉटर सारखं? हॅरी पॉटर सारखं काठी घेऊन उडायला. ओके, तुम्हाला? जादू करायला आवडेल. घरात भांडण झालं तर जादूची काठी कोणाकडे असते, मम्मीकडे की पप्पाकडे? दोघांकडे. म्हणजे दोघं पण भांडतात. तुमचं काय मत आहे? हिच्याकडे असते बहुतेक, ती येऊन थांबवते. तुमच्या दोघींच्या पैकी बेस्ट जादूगर कोण? आई. तू कधी होणार? अजून थोड्या वर्षात मध्ये जेव्हा आई जास्त जास्त शिकवत जाईल तसं होईल. मग आता जास्त शिकवत नाही की तू शिकत नाहीस? नाही, शिकवते आणि मी पण शिकते, पण असा खूप क्लासेस आणि खूप हे असतं त्यामुळे टाइम नाही मिळत. जर तुम्हाला एक खरी जादू मिळाली तर तुम्ही काय बदलाल? इट विल बी एनिथिंग, शाळेतला असेल किंवा. म्हणजे कसं? एक जादू मिळाली, एक तुला जादू जादू मिळाली, करायचं, तुला एक काहीतरी वर चेंज मिळालं. करायचं आहे. तर सो व्हॉट डू यू लाईक टू चेंज? आईला आधी चेंज करा. मला जे लसूणाची टेस्ट असते ना ती चेंज करायला आवडेल मला. लसूण आवडत नाही म्हणजे? हा, तर त्याला गोड बनवीन, नाहीतर कफ सिरप्स ना गोड बनवायचं चेंज करायला आवडेल. तुम्हाला काय बदलायला आवडेल? मला आहे ते उत्तम आहे असंच राहू दे असं म्हणायला आवडेल. जर तुम्हाला बापू बरोला म्हणजे मला एखाद्या प्राण्यात पक्षात जर बदलायचं असेल जादू करून तर कोण असेल? बापू दादा आहे आमचे माणूस म्हणून उत्तम आहेत, त्यामुळे आम्हाला तसेच बघायला आवडतील. खूप छान. सो आता आपण पुढच्या सेगमेंट ओळूया. बापू ब्रो सोबत गोष्ट आपलीच आहे. पहिले मला दाखवायला आवडेल की माझ्याकडे हे 3 कोरी पान आहेत. बरोबर? येस. पण तुम्ही बापू 1 नंबर आहात ना, बरोबर ना? मग आपण हे कोरं पान जे आहे ते तुमच्याकडे ठीक आहे, तुम्ही धरा. ओके. आणि हे जे एक्क्याचं पान आहे ते मी ह्याच्या बरोबर ठेवते. ओके, तुम्ही ह्याच्यावर फक्त फूक मारा. आता 1 नंबर माणसाने 1 नंबरवर फूक मारलेली आहे, त्यामुळे हे जे कोरे पत्ते आहेत ते 1 नंबर मध्ये रूपांतर झालेले आहेत. खूप छान. आता हे कसं केलं हे मी विचारणार नाही तुम्हाला. यालाच जादू म्हणतात. सो मी तुम्हाला जसं मघाशी सांगितलं की ह्या पद्धतीची ही एक स्टेज मॅजिकचा प्रकार आहे. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की मी जरा तिकडे बस, मी जसं तुम्हाला सांगितलं की मी इस्रोमध्ये सुद्धा मेंटॅलिझम ऍक्ट केला होता, तर एक तुम्हाला त्याची झलकही दाखवते. तर काय झालंय, आपण साधारण इथे अर्धा पाऊण तास गप्पा मारतोय, बरोबर? त्या गप्पा मारताना मला असं वाटायला लागलंय की मी तुमचं थोडंफार मन ओळखू शकते. बरोबर? तर मी एक काम करते,
माझ्याकडे हा कोरा पेपर आहे, एकदा बघून घ्या. हो. ओके. तुम्ही जरा एकच सेकंद असे डोळे मिटा, मन शांत करा तुमचं. मी तुमचं मन ओळखण्याचा प्रयत्न करते. आता तुम्ही डोळे बंद केल्यावर मी इथे काही करत नाही आहे, तुम्हाला कॅमेरावर बघून नंतर कळेलच. ओके, मी फक्त प्रयत्न करते की मी तुमचं मन ओळखू शकते का. ओके, कसा विचार तुमचा चाललाय. ओके, ठीक आहे, डोळे उघडा. ओके, आता मला साधारण तुमच्या मनाचा अंदाज आलेला आहे की तुम्ही काय गेस करू शकता किंवा काय. तर मी माझं प्रेडिक्शन इथे लिहून ठेवते. ओके. ओके, मला वाटतं की तुम्ही तसाच विचार करा आणि मी हे प्रेडिक्शन जे आहे आता आपलं झालेलं, ओके, ते इथे स्वराकडे देऊन ठेवते की समोर कॅमेराच्या. आता तुम्ही 80 ते 90च्या दशकातल्या 80s 90s मधल्या कुठल्याही बॉलिवूड हिरोईनचं पहिल्या नावाचं स्पेलिंग एक आधी तुम्ही त्या हिरोईनला समोर आणा, डोळ्यासमोर आणा तिचं नाव. आता त्या हिरोईनचं पहिलं नाव, आडनाव नको, फक्त पहिलं नाव ते डोळ्यासमोर आणा. त्याचं प्रत्येक लेटर, अल्फाबेट, स्पेलिंग तुमच्या डोळ्यासमोर येऊ दे. येतंय? ओके, त्या नावातलं सगळ्यात शेवटचं जे अल्फाबेट आहे त्या अल्फाबेटवरनं तुम्हाला कुठल्याही देशाचा विचार करायचा आहे, कुठल्याही देशाच्या नावाचा विचार करायचा आहे. तो देश जो आहे त्या देशाचं, त्या कंट्रीचं स्पेलिंग तुम्हाला घ्यायचं. स्पेलिंग तुमच्या डोळ्यासमोर आणा. एक एक लेटर तुमच्या डोळ्यासमोर पॉपअप होऊ द्या. आता त्या कंट्रीचा सगळ्यात शेवटचा जो पार्ट आहे, सगळ्यात शेवटचं जे अक्षर आहे स्पेलिंग मधलं, त्या स्पेलिंग मधल्या अक्षराने तुम्हाला एखाद्या इन्सेक्ट बद्दल विचार करायचा आहे. किड्याबद्दल, इन्सेक्ट विचार करा. खूप मोठं चित्र डोळ्यासमोर आणा. खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. येस येस येस, विचार करा त्या इन्सेक्ट बद्दल. तुम्ही आता डोळे उघडू शकता आणि मला फॉर द फर्स्ट टाइम तुम्ही सांगाल की कुठल्या इन्सेक्ट बद्दल विचार करताय. अँट. आणि मी तुम्हाला सांगितलं आपली जादू सुरू, म्हणजे मेंटलिझम तुमचं माइंड ओळखण्यापूर्वी की मी काहीतरी तुमच्या मनातलं ओळखलेलं आहे आणि मी इथे लिहून ठेवलेलं आहे. सो बघा, अशा पद्धतीने मेंटॅलिस्ट जे असतात ते मन ओळखू शकतात. थँक्यू. तर पहिले मी जेव्हा म्हणजे आईने मला शिकवलेलं ना फर्स्ट टाइम तेव्हा मला ही वाली जादू आणि शिकवली. मलाही सांगायला आवडेल की मी सगळ्यात पहिली शिकलेली जादू ही आहे. अच्छा, म्हणजे मगाशी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर. सो म्हणजे तिने तेव्हा लॉकडाऊनच्या वेळेला म्हणजे शिकवलेली. सो असं रिलेट मी तेव्हा केलेलं होतं की हा जसा डाईस एकटा आहे ना या कंटेनर मध्ये, तसे मी पण घरात एकटी होते आणि फ्रेंड्स नव्हते. पण जेव्हा ही डबी आहे, ह्याचे लीड आणि हे डबी सिंपल. ओके. सो असं लॉकडाऊनमुळे असं झालेलं. पण जेव्हा लॉकडाऊन जसं गेलो तसं मी आता घरातनं असे बाहेर येऊन माझ्या फ्रेंड्स सोबत आले. अरे बापरे. सो मला असं असिस्टंट म्हणून काम करायला सुद्धा आवडतं. अच्छा. आणि मग आता लॉकडाऊन वगैरे संपलं म्हणजे शाळा तर आलीच. शाळेतनं होमवर्क मिळणार, प्रोजेक्ट्स मिळणार. तर आर्ट अँड क्राफ्टच्या मॅमने मला हे पुस्तक दिलेलं कम्प्लीट करण्यासाठी. ओके. पूर्ण उघडतेस, परत कर. सगळं रिकामं बुक आहे टोटल. हो, फुल रिकामा बुक आहे आणि मला हे फिल करायचा प्रोजेक्ट दिलेला. अच्छा. सो मी काय केलं, मला आता नॉर्मली असं हाताने तेव्हा म्हणजे शिकते, मग
नॉर्मली कसं करणार. आणि पटपट पटपट करायचं होतं, खेळायला वगैरे जायचं तर मी काय केलं, हात हे केला आणि इमॅजिन केलं, म्हणजे जे काही ड्रॉ करायला हवंय तसं इमॅजिन केलं आणि ड्रॉ झालं. सो ह्याच्यानंतर आता कलरिंग तर आलंच ना, म्हणजे ड्रॉ असंच थोडी ना देणार. बरोबर. मग ते पण पटपट पटपट करायचं म्हणून मी परत तसंच सेम मॅजिक केलं आणि हे कलर केलं. झालं. अभ्यास पण असाच करतेस, होमवर्क? की असं म्हणतात ना की वेळ म्हणजे खूप वेळ माणसं वेगवेगळ्या विचारांची एकत्र बसली की त्यांच्याबरोबर पण मॅजिक घडतं. तर त्याचं उदाहरण द्यायला माझ्याकडे एक जादू आहे. तर माझ्याकडे ह्या 4 वेगवेगळ्या प्रकारच्या राण्या आहेत, तुम्ही बघाल तर इस्पिक राणी आहे, चौकट राणी आहे, किल्वर राणी आहे आणि बदाम राणी आहे. बरोबर. तर आता त्या खूप वेळ झाला एकत्र गप्पा मारत बसल्यात. बरोबर. एकत्र गप्पा मारतायत. जसं आपण मगाचपासून वेगवेगळ्या, ते मी तुमचं माइंड कसं रीड केलं त्याचं हे उत्तम उदाहरण आहे की वेगवेगळ्या प्रकारची माणसं एकत्र बसली आणि नंतर बघितली तर सगळे एकाच प्रकारचा विचार करतायत. अमेझिंग. तर नवीन जी मुलं किंवा कोण लोक ह्या क्षेत्रात येऊ इच्छित असतील किंवा त्यांचा इंटरेस्ट असेल तर त्यांना एक गायडन्स, मार्गदर्शन म्हणून काय तुम्ही जाता जाता सल्ला द्याल? मी असं सांगेन की अकॅडमिक्स हे खूप गरजेचं आहे, म्हणजे नक्कीच इम्पॉर्टंट आहे, ते करायलाच हवं. बरोबर. पण आता जर का संधी आहे तर आपल्याला जे काही आवडतंय, म्हणजे फक्त जादू नाही, जे काही आवडतंय त्याच्यावरही तेव्हापासूनच फोकस करा. म्हणजे जेव्हा तुम्ही करिअर घडवण्याच्या वयात येता तेव्हा तुमच्याकडे फोकस असतं, तुम्हाला माहिती असतं की तुम्हाला नक्की काय करायचंय, की त्याच्यात तुम्हाला स्टेबल व्हायला जास्त काळ किंवा जास्त उशीर होत नाही आणि तुम्ही वयाच्या उत्तम ह्याच्यात जास्त पुढे जाऊ शकता. आणि जर जादूच्याच ह्याच्यात जर कोणाला करिअर करायचं असेल तर काही गोष्टी आहेत की मस्ट आहेत की तुम्ही याच्यावरती फोकस करायला पाहिजे किंवा? बरोबर. जादूच्या ह्याच्यात जर जादूच्या क्षेत्रात जर का पुढे जायचंय किंवा त्याच्यात करिअर करायचंय तर त्याच्यासाठी एक तर सातत्य आलं, त्याची प्रॅक्टिस आली आणि त्याच्यात रोज नवीन शिकायला मिळतं, तर ती शिकण्याची आवड आली. ओके. तर ते असेल तर उत्तम होऊ शकतं. आणि तेवढाच कॉन्फिडन्स हवा, कॉन्फिडंटली प्रेझेंट करताही आलं पाहिजे किंवा काही गडबड होतीये तर ती सावरता मेन आलं पाहिजे, तर तो परफॉर्मन्स उत्तम ठरेल. प्रेझेन्स ऑफ माइंड सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मला खूप छान, खूप भारी माहिती मिळाली आम्हाला. मला वाटतं लोकांना पण आवडेल ऐकायला. नक्कीच. काही जणांचा इंटरेस्ट वाढेल ही. मग तुमचे ते मी अजून ते माइंड रिडिंग मधून बाहेर पडलो नाही की ते आलं कसं. तर दोघींचेही खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या सर्वांचेही धन्यवाद आणि लवकरच भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. जाण्याआधी मला एक गोष्ट आवडेल की माझं जे 2024 साली पुस्तक प्रकाशित झालेलं आहे त्याच्यात आम्ही कथा तर लिहिलेल्या आहेत, पण ज्यांना इथे आता आम्ही आल्यावर आम्हाला लक्षात आलं की मराठी वाचता येत नाही पण कळतं, तर त्यांच्यासाठी आम्ही काही व्हॉइस ओव्हर आर्टिस्टकडनं त्या कथा वाचून घेतलेल्या आहेत. त्याचे ऑडिओ बुक आहे आमचं, जे QR कोड प्रत्येक कथेखाली दिलेलं आहे. ते स्कॅन करून तुम्ही ते ऐकूही शकता किंवा तुम्हाला वाचायची आवड असेल वाचूही शकता. तर हे पुस्तक मला तुम्हाला भेट द्यायला आवडेल आणि ही ताजी ताजी फुलं सोनचाफ्याची मला तुम्हाला गिफ्ट करायला आवडेल. थँक्यू. सोनचाफ्याची फुले बघून बायको खुश होईल. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. बापू ब्रो सोबत गोष्ट आपलीच आहे.